बघा जाऊन देत नाही बघा. वन टाइम डिगू दादी मी कॅमेरा ऑन केला का पहिले शर्ट खाली करते. कसं जाऊन देत नाही बघितलं हे नाही नाटक मध्ये मामाचा लाडला लग्नाची ऑर्डर अजून नाही आली. स्टॉप प्लीज. अजून लांब आहे सचिनचं लग्न. संडे ना आज घरी असतील. सम्राट हो चला आता लय लाटके नाटके झाले तुझे लाटके. चला आता आम्ही पण रूम शिफ्ट करत आहोत. आमची नंदनबाई जिथं रूम घेते तिथं आम्ही म्हणजे आम्ही आता एकत्र जाणार आहोत राहायला. हा यांनी 2 BHK रूम घेतलाय तर सम्राटसाठी स्पेशल आणि त्यांच्या मामासाठी स्पेशल रूम. हा स्पेशली असं करतो ना तो त्याच्यामुळे आता आम्ही एकत्र राहणार आहे. हे बघा असं करतो आल्यावरती. बाई जर मी घर घेतलं ज्या ठिकाणी तिथं तर सम्राट आला मला वाटत सम्राट तिथून निघेल. तिथं मग सम्राटला खूप ऍक्टिव्हिटी भेटते. अजून काय प्ले ग्रुप गार्डन हो ना आतमध्ये स्विमिंग पूल नसणार बाकी सगळं असणार. हो मध्ये चल तो काय तिथून येणारच नाही मध्ये हो. ऐकणारच नाही तू. जाते 900 1100 बघ ना 1100 मी सांगतो तुला 1100 1122. आता कसं वाटतंय हा? आता कसं वाटतंय? काय कसं वाटतं बोल. दुखतंय रे पोटात अजून पण दुखतच आहे. पोटात दुखायचं 5-6 दिवसापासून जे दुखत होतं ते रात्री म्हणजे दुपारी खूप जास्त झालं तर फायनली ॲडमिट करावंच लागलं त्यांना. डॉक्टर बोले गोळ्यांनी नाही झालं ॲडमिट करून आता सोनोग्राफी वगैरे उद्या सकाळी काढतील आणि ब्लड सॅम्पल म्हणजे ब्लड टेस्टसाठी नेलेले आहे त्याचे रिपोर्ट्स पण उद्या येतील. तर बघू थोडंफार तर बरं वाटतंय की नाही. दुखायचं चालू आहे. बघू आता थोड्याच वेळात मी जाईल घरी आणि जेवण वगैरे डाळ भात नाही गोड शिरा खायचा ना. गोड शिरा नको मग थंड शिरा थंड सरबत सांग. असं वाटायला लागलं घरी निघून जाऊ का असं वाटतं. इथं पण पोटात दुखतं घरी पण दुखतं. पोटात दुखणं तातशी सलाईन लावले ना त्यांनी ते दुखणारच ना पोटात. अजून नाही थांबणार ते आताशी लावले.
4 सलाईन लावली. तरी मग मी तुम्हाला तेच बोलली, ती लावली बघा एअर कशी पकडली त्याच्यात. एअर पकडली त्यांनी, त्याच्यामध्ये टाचन पिन पण. ते वाजवा ना बेड. ते माझ्या मतान थंडी वाजत म्हणून स्लो केली असं वाटतं मला. हां कदाचित थोड्या वेळाने करतील फास्ट. ते बॉटलला टाचन म्हणजे सुई नाही टोचले त्यांनी इंजेक्शन, त्याच्यात ते एअर पकडले आणि ती वरती जात म्हणजे ती जेवढी तेवढी दिसायला लागली बॉटल. एअर पकडलं त्याच्यामुळे. काय बोलता? काय बोलता? काय बोलता? झोपते ना मी तुला बा. तर आली आहे मी घरी. आली मी घरी. त्यांचं ब्लड टेस्ट आणि ब्लड टेस्ट करायला घेऊन गेले डॉक्टर. ब्लड टेस्ट करून मग सकाळी आता रिपोर्ट येतील. जेंट्स वॉर्ड आहे त्याच्यामुळे मला तिकडे थांबू दिलं नाही. तर तिकडे सीट पण काही खाली अवेलेबल नव्हतं. तर माझा भाऊ तिकडं थांबलाय म्हणजे. आणि उद्या सकाळी आता मला लवकर जायचं आहे. त्यांनी सांगितलं आहे की 8च्या नंतर तुम्ही खायला काहीच देऊ शकत नाही, 8च्या आधी द्या, कारण की 8च्या नंतर सोनोग्राफी काढायचं आहे. तर सकाळी लवकर उठून त्यांना नाश्ता घेऊन जाते हलका आणि चाय बनवून घेऊन जाते. असं अवॉइड केलं ना असं असतं. ऑलरेडी म्हणजे त्यांनी जेव्हा सोनोग्राफी काढलेली ना आधी 2 महिन्या अगोदर, तर त्यांना मुतखडा सांगितलेला की मुतखडा बारीक आहे आणि त्याच्यावरती त्यांना गोळ्या पण सांगितलेल्या. आणि गोळ्या सांगितलेल्या तर म्हणजे गोळ्या त्यांनी घेतलेल्या एक 15 दिवस पण गोळ्या घेतल्या नसतील त्यांनी प्रॉपर. मग ते गावाला गेले त्यांना काय माहिती कोणी काय आयुर्वेदिक औषध सांगितलं. तिकडे ते गावाला गेले, कन्नडला गेले. तिकडून आले तर 2 दिवस बोलले थांबलं, परत 4-5व्या दिवशी बोलले दुखतं. त्यांचं असं मध्ये दुखून यायचं. तर डॉक्टर बोलले की मुतखडा आहे तुला, सोनोग्राफीमध्ये दाखवला मुतखडा आहे म्हणून तुला तो प्रॉब्लेम होतो, तू पाणी पीत जा. आणि त्यांचं पाणी पिणं म्हणजे पाणी कमी पितात ते, पाणी खूप म्हणजे खूप पाणी कमी पितात. आणि त्याच्या आधी पण त्यांचं ते आत्ता 4-5 दिवस झाले पोटात दुखते, पण ते इग्नोर मारत होते. तरी ते 3 ते 4 वेळेस वेगवेगळ्या दवाखान्यात जाऊन आलेले. पण त्याच्या आधी पण त्यांना काय झालं, 5-6 दिवसा अगोदरची गोष्ट, छातीत चमक निघत होती. तर मग तिथं पण थोडं टेन्शन आलं की अरे बाबा छातीत चमक निघते काय म्हणजे इश्यू. तर मग ते तिकडे पण त्यांनी छातीचा एक्सरे पण काढला, सगळ्या गोष्टी विचारल्या. तर बोलले ॲसिडिटीमुळे तुम्हाला चमक भरते, तो प्रॉब्लेम झाला तेव्हा त्यांना. परत त्यांना तोंड पण आलं, म्हणजे सगळ्या गोष्टी या त्यांना एकत्र आल्या असं झालं. तर आणि काम करताना त्यांचा थोडासा हात पण मुरगळला होता, सो त्याच हाताला सलाईन लावलेले. खूप दुखतं पण आहे. काय आलं, काय बोललास तू पप्पाला? काय बोलला? बायला पण झोपायचं. हा ती बिचारी घर एकटीच आहे. पप्पा बोलताय त्यामुळे मला ॲडमिट केलंय. पप्पा बोलताय काय रे, पप्पाला बोलताय ते पोटामध्ये दुखतंय याच्यामुळे ॲडमिट केलंय. मग काय बोलले पप्पा? पप्पा बोलला आता जा बोलले. कोणी आवाज दिला? आवाज आला ना. बिचारा तन्मय आलाय झोपायला. त्याला वाटलं मी एकटी कशी झोपणार. त्याला बोलले नको आहे, बोलले मी आणि सम्राट आमचा आहे ना बिल्डर, मोठा बिल्डर आहे माझ्याकडे, आहे ना सम्राट? मोठा बिल्डर आहे माझ्याकडं, मला गरज नाही आहे कोणाची. पण त्याला हे झालं, तो बोलता दीदी मी येतो झोपायला. त्याला नको बोलत होते, मी नको येऊ, मी झोपते एकटी, काय प्रॉब्लेम नाही बोलली. पण तरी तो आलाच शेवटून हाफ पॅन्ट घालून. तो पण बिचारा बाहेर होता, घरी नव्हता, बाहेर गेलेला होता. बाहेर गेला आणि
म्हणजे सोडवायला गेलेला त्याच्या मावशीच्या मुलीला. आता या बर्थडेला झोपवते. हो झोपवतो ना मम्मी. सम्राट मम्मीकडे होतं सम्राट. मी दवाखान्यात बसलेले आतापर्यंत. तर मम्मीने जेवण वगैरे चारलं त्याला आणि टी व्ही लावून दिलेली गप बसलेला. मला बोलतो मम्मी पप्पाचं पाणी संपलं का. त्याला सलाईन समजत नाही ना. मला बोलतो मम्मी पप्पाचं पाणी संपलं का. बघू आता उद्या रिपोर्ट येतील तुम्हाला मी कळवेलच. एकदाच पूर्णच करून घेऊ. डोक्याला टेन्शनच नको. सारखं सारखं ते पोटात दुखवत असतात त्याच्यामुळं. आणि उद्या सोनोग्राफी पण होईल त्याच्यामुळे सकाळी लवकर खायला सांगितले ना. तर मग बोलले मला पोहे घेऊन ये म्हणून. थांबणार होती तिथं मी पण ते बोलले ते बोलले जेंट्स वॉर्ड आहे ना लेडीजला नाही थांबून देत त्याच्यामुळे ना मग थांबवलं नाही. आणि ते पण बोलले नको बसू इथे. सम्राट पण घरी झोपणार नाही माझ्याशिवाय. त्याचं चालू असो कुठे गेले तर पप्पा नाही आणि मी पण नाही म्हटल्यावरती मग विचारायलाच नको. तर मग मी जाईल सकाळी मग आवरेल पटापट. अचानक झालं म्हणजे ते बोलत होते मला की दुखतंय. काय झालं माझे ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलं हे नणंद ते आलेले माझे. आणि मला सम्राट ते म्हणजे माझे मिस्टर त्यांना सोडवायलाच गेलेले. त्याच्या ऑलरेडी 5-6 दिवसापासून मी तुम्हाला सांगितलं की माझे ब्लॉग का नाही येते त्यांचं दुखतंय म्हणून. तर त्याच्यामुळं म्हणजे थोडंसं मी 1-2 दिवसांनी टाकलेले ब्लॉग. पण मला डेली टाकायला जमत नव्हते ब्लॉग. मग ते नंतर ते आलेले तुम्ही बघितलं मग अशी सम्राट म्हणजे कसं काय करत होतं त्यांना जाऊन ते त्यांना नेमके सोडवायलाच गेले. आणि जसे घरी आले ना तसे डायरेक्ट पडले तर डायरेक्ट रडायलाच लागले. म्हणजे ते कधी असे रडत नाही तर त्यांना खूप ओव्हरलोड झालं ना मग ते रडायला लागलं. मग आम्ही सगळे घाबरलो. मग विकासने पटकन मग उचललं आणि विकास बोला की माया वहिनीला फोन करा पटकन दवाखान्यामध्ये आपण ॲडमिट करू. मग त्यांना घेतलं. मायाला फोन केला. माया नुकतीच येत होती आमच्या बाजाराच्या इथे जवळ पोचलेली. पटकन माया आली. मायाने रिक्षात मग वरनं आम्ही निघालो आमच्या इथनं आणि येऊन मग ॲडमिट केलं. सो मी तुम्हाला कळवेलच पुढे काय होतं काय नाही ते. आणि बघू आमचं बोलणं चालू होतं हॉस्पिटलमध्ये. ते बोलत होते माझे मिस्टर असं की इकडे नाही राहायचं आता रूम शिफ्ट करू. कंटाळा आला बोलले आता एका जागी राहून आता ह्या रूममध्ये आम्हाला जवळजवळ 4 ते 5 वर्ष होत आले. तर बोलले की दुसरीकडे जाऊ म्हणून. तर आता आम्ही इथून थोडंसं लांब एरियामध्ये रूम घ्यायचं बघतोय. मग म्हणजे असं चाललंय आमचं. सम्राटचं एवढं 1 वर्ष होईपर्यंत दुसरीकडे म्हणजे अपडाऊन करावं लागेल. पण ठीक आहे. पण ते 1 वर्षानंतर मग त्याची शाळा वगैरे म्हणजे आम्ही मग तिकडे शिफ्ट करून घेऊ असं. तर चाललंय असा विचार. ते बोलले की मला एवढं म्हणजे बरं म्हणजे सुटलो ना मी हॉस्पिटलमधनं तर रूम वगैरे आपण बघायला जाऊ आणि रूम बघून येऊ म्हणून. सो थोडंसं वेगळं वातावरण राहील तर शांत बरं वाटेल असं. तर ॲक्च्युली तेच मला ते स्वतःहून बोलले मला की जाऊ म्हणून एकदा आपण ट्राय करू. म्हटलं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही जसं तुम्ही म्हणाल तसं. बघू आता काय नाही तुम्हाला मी सांगतच राहते काय आहे ते. बघत राहा तुम्ही पूर्ण ब्लॉग.